गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज रविवार दिनांक 9 जून 2024 सकाळचे 5:45 झालेले आहेत. आम्ही माऊली कुंड ट्रेकिंगसाठी आता निघालेलो आहे. गाडी आता फ्लायओव्हर ब्रिजवरून पास व्हायला लागलेले आहे आणि आमचे काही कार्यकर्ते अर्जुनवाडमध्ये आहेत, त्यांना आम्ही पिकअप करणार आहे. तिथून आम्ही पुढं मग प्रवासात चालू आमचा पुढे. ओके ओके डन. तिकडून घ्यायचं आहे. ओके सगळे आले का कार्यकर्ते? झोपलेले सगळे जागेवर. कोण कोण नाव सांगा. सचिन इकडं प्रेम नंतर पाठी बघा. प्रेम कोण आहे? पूर्ण नाव नाव सांगा. भास्कर. प्रवीण. नेहमीच राहिलं की नेहमीचेच. राहुल गायकवाड. ड्रायव्हर नाव सांगा. दीपक नाईक. मी सूर्यकांत साळे. तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे. काही चला कसं आहे. ओके सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. ए पव्या बघूया जरा रंकाळा बघूया. एवढे कसं आहे कसं आहे बघा कसं आहे कसं जायच काय उतरायच काय पाण्यात. दाखवू काय पाण्यात होय पाण्यात उतरूया काय. चला की. हा मस्त झालं. आपल्याला काय अंदाज नाही खोली किती आहे काय. काय नवीन बांधले नाहीतर आधी बांधायचे होते. ओके सकाळचा नाश्ता सुरू आहे. चमचमीत मिसळ लिंबू कांदा. ओय इकडं बघा. ओय कसं आहे कसं आहे. झोम होते का रे. कोल्हापूर मिसळ काय. ओय नाश्तावाले आर्यन. आर्यन पाव दाखवू नको हात दाखव. पाव चुडा काय. वर्ण पाऊस आणि हा कोकण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. कोणाचं लक्ष आहे का? सगळ्यांचं आहे. चला सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही माऊली कुंड जो काय चला ठीक आहे. तर ट्रेकिंग ची सुरुवात झालेली आहे. आम्ही इथं तपोवन जे लिहिलेलं आहे त्या गगनगिरी महाराजांचं तपोवन आहे, तिकडून ट्रेकिंग करायचं ठरवलेलं आहे. माऊली कुंड धबधब्याचं ट्रेकिंग आता आम्ही सुरू केलेलं आहे. ट्रेकिंग साधारण 6.5 किलोमीटर अंतर आहे ह्या ठिकाणावरून आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. सगळेजण येत आहेत. त्यानं मीठ महाराज म्हटला कारण का आपण काढल्यात माहिती का 50-52 मध्ये. नाही ते लागल्यावर रे. आपला विषय चाललाय की लागायलाच नाही पाहिजेत. तंबाखू नाही तंबाखूच पाणी करून होताच त्या वासानं येतच नाही जवळ. ऑल इज वेल. याला का सगळे पुढे गेलेत थोडे. कुठला प्राणी अतुल प्राणी आवाज काढत आहे. अतुल प्राणी काय
कसलं रे ओरडतोय आठवण येईल. हे त्याच्याशी हेवे आहे. पन्हाळगड पावनखिंडमध्ये थोडेच पॅच हार्ड आहेत. हे एकदम टार्झन का अब्बा म्हणून. टार्झन का अब्बा. हो इकडे राधानगरी लावलंय. हा नाही पडून गेलाय. चलो भागो. चलो चला. ओय वागानो. ओय बघा. ओके भास्करराव. हॅलो सर. मागच्या वर्षी आपण आलो होतो. हो बरोबर सर. माझ्या मते नोव्हेंबर महिन्यात. हा नोव्हेंबरला. त्याच्यानंतर आता आपण 10 महिने झाले की 11 महिने. 10 महिने 10 महिने झाले. आणि यावर्षी लवकर आलो होतो आपण इकडे. आजचं हेतू व्यवस्थित रस्ता बघणे, एक्सप्लोअर करणे. मागच्या वर्षी आम्हाला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. यावेळी थोडंसं आम्ही वेळ काढून आलो आहे लवकर. पोरं वरडायला आलेत मस्त वेगळी. ग्रुप आलेला आहे ग्रुप. ते घामाचं हे आलेलं आहे पाणी पाणी. जरा काठी घे बारकी. आर्यन अरे दोनच काय तुला बघ कुठं कुठं आहे काय. गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे त्या एरियामध्ये आम्ही पोहोचलोय आता. उन्हाळ्यातलं ट्रेक होत असं. खूप रम्य असं वातावरण तयार झालेलं आहे. गावकऱ्यांनी सांगितले की आता जस्ट 2 दिवस झालं पाऊस सुरू आहे म्हटलं जोरात, त्यामुळे थोडंसं आल्हाददायक वातावरण झालेलं आहे. बघू शकता किती शांत वातावरणामध्ये हा परिसर पसरलेला आहे. असं